हाय फ्रेंड, वेलकम बॅक टू दिस चॅनल अमित कोयकर अकॅडमी. बघा आज आपल्याला शिकायचं आहे डिफरन्शिएशन, त्याच्यातला एक्सरसाइज 1.3. आज एक्सरसाइज 1.3 पूर्ण कंप्लीट होणार आहे. ठीक आहे, ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण 1.3 कंप्लीट होईल. आणि हा क्वेश्चन नंबर कितवा चालू होता आपला? क्वेश्चन नंबर दॅट इज 5th ला चालू आहे. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 5th. आणि क्वेश्चन नंबर 5 मध्ये ऑलरेडी मी पहिला आणि दुसरा शिकवलेला आहे. ओके, जसं पहिला आणि दुसरा केलेला आहे सेम, म्हणजे सेम दुसऱ्या सारखाच आहे. हा क्वेश्चन नंबर 5 मधला जो सेकंड जो आहे सेम क्वेश्चन नंबर 3 आहे. ठीक आहे, सेम तसंच करायचं. आणि हा ह्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 5 मध्ये शोधायचे जे काही क्वेश्चन आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे बोर्डाला जास्त, म्हणजे जवळपास 90% विचारण्याची शक्यता जास्त आहे. समजते का? म्हणून जेव्हा तुम्ही डिफरन्शिएशनची प्रॅक्टिस करणार त्यावेळेस तुम्ही 1.3, 1.4 आणि 1.5 व्यवस्थित करा. ठीक आहे. आणि जे कोणी चॅनलवर नवीन असतील, खाली बघा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जावा, तिथं व्हॉट्सअप लिंक आहे, त्याच्यावर तुम्ही क्लिक करा आणि जॉईन करू शकता तुम्ही. ठीक आहे, मग तिथं मी टायमिंग वर नाही का 7 वाजता लाईव्ह येतो. थोडाफार टाइम चेंज होतो, पण ज्यांना नाही का वाटत असेल की रेग्युलर यायचंय, तुम्हाला अभ्यास करण्याची इच्छा आहे, त्या ते जण जॉईन करू शकता. ठीक आहे, चला स्टार्ट करतो. काय काय दिलंय इथं? इफ लॉग ऑफ दिस टर्म दिलंय, सो इथं लिहिणार मी लॉग ऑफ x raised to 4 plus y raised to 4 upon x raised to 4 minus y raised to 4. ठीक आहे, टू दी बेस 5 दिले इक्वल टू 12. आणि हा क्वेश्चन बघा कसं दिलंय, हे तुम्हाला दिलेलं आहे टेक्स्ट बुक मध्ये दिलेलं आहे. ओके, सो पण dy by dx इक्वल टू -12x³ अपॉन 13y³ दिलेलं आहे. सो ते करेक्शन करा. बघा इथे तुम्हाला मायनस दिलेलं आहे, ते मायनस कट करा, करेक्शन करा. ठीक आहे, मायनस केव्हा येणार? ज्यावेळेस तुम्ही हे रेसिप्रोकल करणार त्यावेळेस इथं मायनस येणार. ठीक आहे, एकतर क्वेश्चन चेंज करावं लागेल, नाहीतर एकतर हे चेंज करावं लागेल त्यांना. सो हे दिलंय तुम्हाला, त्याच्यावरून हे प्रूफ करायचंय. चला करूया 1 बाय 1. बघा इथे लॉगच्या फॉर्म मध्ये दिलंय. जर मला लॉग कॅन्सल करायचं आहे, मग त्यावेळेस मी काय करणार, हे जे काय 5 आहे बेसला, सो मी इकडे नेणार. ओके, सो इकडे नेणार काय होणार, सो लॉग निघून जाणार. सो राहिला x raised to 4 प्लस y raised to 4 अपॉन x raised to 4 मायनस y raised to 4 इक्वल टू हा जो 5 आहे ना तो इथं जाणार. सो म्हणजे काय होणार, 5 raised to 12 येणार. ठीक आहे, एक मिनिट मला चेक करू दे काय आहे तिथं. 12च आहे का? सॉरी 2 आहे तिथं. ओके, इथे 2 आहे, 12 नाही, इथे 2 आहे. सो 5 raised to 2 आहे. ओके, सो आता बघा काय करणार आता, 5 चा स्क्वेअर किती? 25. सो इथे लिहिणार मी 25. ओके, पुढे हे डिवाइड आहे, तिकडे गेल्यावर मल्टिप्लाय. सो इथे येणार, सो x raised to 4 प्लस y raised to 4 इक्वल टू हे जे काही टर्म आहे ह्याला मल्टिप्लाय होणार. सो इथे येणार 25 x raised to 4 मायनस y raised to 4. सेम ह्याच्या अगोदरचा जो क्वेश्चन केलेला आहे प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये, लास्ट क्वेश्चन सेम तसाच करायचा आहे, काही चेंजेस करायचे नाही. ओके, बघा 25 मध्ये मल्टिप्लाय करा. सो काय होणार, x raised to 4 प्लस y raised to 4 इक्वल टू 25 x raised to 4. ओके, 25 ने याला मल्टिप्लाय करा, 25 y raised to 4. ओके, सो y ची टर्म एका साईडला करा. बघा ही टर्म मी इकडे घेतो आणि ही टर्म इकडे घेतो. सो काय होणार मग पुढे, सो दॅट इज हे इकडे घेतोय ना, सो मायनस इकडे आलं प्लस होणार. 25 y raised to 4 प्लस y raised to 4 ऍज इट इज. ओके, इक्वल टू 25 x raised to 4 ऍज इट इज. आता हे प्लस मध्ये तिकडे गेला मायनस होणार. सो मी मायनस मध्ये लिहिणार मायनस किती, x raised to 4, x raised to 4 ना. पुढं चला नीट लक्ष द्या. ठीक आहे, चला y raised to 4 मी कॉमन काढू शकतो, हो काढू शकतो. सो इथे ना y raised to 4 कॉमन, आतमध्ये काय राहणार 25 राहणार आणि प्लस हे y raised to 4 तर मी बाहेर काढलाय. सो इथे राहणार 1 राहणार. ठीक आहे, प्लस 1 इक्वल टू 25. इथून काय कॉमन काढू, x raised to 4 कॉमन काढू शकतो मी इथं. ठीक आहे, x raised to 4 कॉमन आणि इथं राहिलं 25 प्लस मायनस 1, 25 मायनस 1 राहणार. चला 25 प्लस 1 किती, दॅट इज 26. सो इथे येणार 26. इथे येणार y raised to 4 इक्वल टू 25 मायनस 1 दॅट इज 24. सो इथे येणार 24 x raised to 4. चला आता काय काय करू शकतो मी, डिफरन्शिएट करून टाकू का डायरेक्ट डिफरन्शिएट करतो. चला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो बघा कॉन्स्टंट टर्म फंक्शनला मल्टिप्लाय
सो दॅट टाइम 26 डेरिव्हेटिव्हच्या बाहेर येणार. सो 26 ऍज इट इज. डेरिव्हेटिव्ह ऑफ y रेस टू 4 काय येणार बघा, y रेस टू 4, 4 खाली. ओके, y ऍज इट इज आणि 4 मधून पॉवर मधून एक लेस करा. सो दॅट टाइम क्यूब येणार. ठीक आहे, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ y काय येतं dy बाय dx येणार. सो इथे येणार dy बाय dx. ठीक आहे, इक्वल टू 24 कॉन्स्टंट आहे पण मल्टिप्लाय आहे, सो बाहेर घेणार. ठीक आहे, इथं 4 खाली डेरिव्हेटिव्ह काढता यायचं. डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेस टू n बघा, x रेस टू n चं डेरिव्हेटिव्ह काय येतं, पॉवर खाली पॉवर मधून एक लेस n मायनस 1, हे असं असतं. ठीक आहे, सो x रेस टू 3 येणार. आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ x काय येतं 1 येतं, पण मी लिहित नाही ते, समजतंय का. 1 ने मल्टिप्लाय करा, तीच टर्म येणार. ठीक आहे, सो आता बघा हे 4 आणि हे 4 कॅन्सल, कारण का हे जे मल्टिप्लाय ना तिकडे गेलं डिवाइड होणार आहे, सो कॅन्सल होणारच आहे ते. ठीक आहे, इथे ना dy बाय dx इक्वल टू 24 इंटू एक्स क्यूब, ओके, अपॉन 26 इंटू वाय क्यूब. बघा हे मल्टिप्लायला तिकडे गेलं डिवाइड, सो इथे ना 26 वाय क्यूब. सो अजून एक लास्ट एक करू शकता बघा. 24 चा हाफ किती, दॅट इज 12, आणि 26 चा हाफ किती 13. सो 12 बाय 13 बघा, 12 बाय 13 एक्स क्यूब बाय वाय क्यूब आला आन्सर. सो 2 ने ह्याला डिवाइड करू शकतो दोघांना, सो आन्सर काय येणार 12 एक्स क्यूब अपॉन 13 वाय क्यूब. ठीक आहे, बघा हेन्स प्रूफ. ओके, ह्या मेथडनी करा, पण तुम्हाला डेरिव्हेटिव्ह शिकण्यासाठी पहिलं बेसलाईन बघावं लागेल. स्टार्टिंग पासून तुम्ही फर्स्ट व्हिडिओ पासून बघत आले ना, प्लेलिस्ट मध्ये ऑल व्हिडिओ आहेत माझे. ठीक आहे, ते जर बघत आले ना तर तुम्हाला नक्की चांगले मार्क्स पडतील. ठीक आहे ना. क्वेश्चन नंबर 4 तर बघा, व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे, समजेल तुम्हाला. बघा काय दिलंय, इफ e रेस टू x प्लस e रेस टू y इक्वल टू e रेस टू x प्लस y दिलंय, देन शो दॅट dy बाय dx इक्वल टू मायनस e रेस टू y मायनस x दिलंय. ठीक आहे, चला प्रूफ करूया आपण. काय काय दिलंय इथं, e रेस टू x प्लस e रेस टू y, e रेस टू x प्लस y. चला डिफरन्शिएट करूया डायरेक्ट. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो दॅट टाइम e रेस टू x चं डेरिव्हेटिव्ह काय येतं, e रेस टू x चं डेरिव्हेटिव्ह e रेस टू x च येणार. ठीक आहे, e रेस टू x च येणार, पण x चं डेरिव्हेटिव्ह काय येणार 1. सो मी लिहिणार का ते नाही लिहिणार. ठीक आहे, सो प्लस e रेस टू y चं डेरिव्हेटिव्ह e रेस टू y च येणार, बट y चं डेरिव्हेटिव्ह काय येणार dy बाय dx. ठीक आहे, इक्वल टू e रेस टू x प्लस y चं डेरिव्हेटिव्ह काय येणार बघा, e रेस टू x चं डेरिव्हेटिव्ह e रेस टू x च येतं. ओके, जर x प्लस y आहे तर e रेस टू x प्लस y च येणार, पण अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ x प्लस y चं काढतो आपण. ठीक आहे, समजते का. अगेन कोणाचं काढतो x प्लस y चं. सो e रेस टू x प्लस y चं डेरिव्हेटिव्ह e रेस टू x प्लस y च येणार, पण अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ काय कोणाचं काढणार, दॅट इज x प्लस y चं. ठीक आहे, काय काय समजत नसेल की डेरिव्हेटिव्ह कुठून येतंय, त्यासाठी तुम्हाला एकदम बेसलाईन म्हणजे एकदम फर्स्ट व्हिडिओ पासून बघावं लागेल. हे मी 10 वेळा का सांगतोय, कारण तुम्ही परत मलाच बोलणार की अरे काहीतरी वेगळं शिकवत होते म्हणून. ठीक आहे, म्हणून तुम्ही मला ब्लेम करू नये म्हणून मी तुम्हाला अगोदरच सांगते 10 वेळा, फर्स्ट व्हिडिओ ते लास्ट व्हिडिओ. मग त्याच्यानंतर जर समजत नसेल मग तेव्हा तुम्ही मला बोलू शकता. ठीक आहे, चला बघा. एक्स प्लस वाय म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस टर्म. ओके, हे दिस टर्म ना, पुढं हे टर्म ऍज इट इज dy बाय dx, हे व्यवस्थित काढतो. ठीक आहे, चला इक्वल टू e रेस टू x प्लस y. हा, डेरिव्हेटिव्ह ऑफ x काय तो 1 प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ y dy बाय dx येतो. ठीक आहे, पुढं आतमध्ये मल्टिप्लाय करा. सो दॅट टाइम e रेस टू x प्लस e रेस टू y dy बाय dx आतमध्ये मल्टिप्लाय. ओके, ही टर्म ऍज इट इज येणार, ही टर्म याला मल्टिप्लाय करा e रेस टू x प्लस y dy बाय dx. ठीक आहे, एक काम करा, dy बाय dx ची टर्म लेफ्टला घ्या आणि ही टर्म राईटला घ्या. सो काय राहणार मग e रेस टू y dy बाय dx, हे इकडे आलं मायनस होणार, सो मायनस दिस टर्म. ओके, सो दिस टर्म ऍज इट इज प्लस, सॉरी हे प्लस मध्ये तिकडे गेला मायनस e रेस टू x होणार.
ठीक आहे, ह्याला इक्वेशन 1 द्या. ठीक आहे, ह्या क्वेश्चनला इक्वेशन नंबर 1 द्या. पुढं dy बाय dx कॉमन. ठीक आहे, मग आतमध्ये काय राहणार, dy बाय dx ची टर्म बाहेर काढतोय, e रेस टू y मायनस दिस टर्म x प्लस y. ठीक आहे, इक्वल टू ही टर्म तिकडे राहणार. ठीक आहे, नीट लक्ष द्या, e रेस टू x प्लस y मायनस e रेस टू x. ठीक आहे, dy बाय dx इक्वल टू हे मल्टिप्लायर आहे बरोबर ना, ब्रॅकेट मध्ये इथं मल्टिप्लायर आहे, तिकडे गेला डिवाइड. सो इथे येणार बघा ही टर्म खाली मायनस e रेस टू x प्लस y. बट फ्रॉम इक्वेशन नंबर 1 ह्या इक्वेशन वरून मी सांगू शकतो ह्याची व्हॅल्यू ही आहे. ठीक आहे, ह्याच्या जागी मी हे लिहू शकतो. सो मी ह्याच्या जागी हे व्हॅल्यू लिहिणार. सो इथे dy बाय dx इक्वल टू बघा ह्याच्या जागी e रेस टू x प्लस e रेस टू y, e रेस टू x प्लस e रेस टू y मायनस दिस टर्म एज इट इज अपॉन e रेस टू y एज इट इज मायनस. पण नीट लक्ष द्या, ह्याच्या जागी काय लिहिणार ही टर्म. सो e रेस टू x प्लस e रेस टू y कुठून लिहिलं रे आपण हे, फ्रॉम इक्वेशन नंबर 1. फ्रॉम नीट लिहितो, एक मिनिट, फ्रॉम 1. सो dy बाय dx इक्वल टू नीट लक्ष द्या बघा ही टर्म आणि ही टर्म कॅन्सल. ओके, सो e रेस टू y एज इट इज अपॉन e रेस टू y मायनस हे मायनस आतमध्ये जाणार. सो दॅट टाइम e रेस टू x मायनस ऑफ दिस टर्म मायनस ऑफ e रेस टू y. ठीक आहे, सो काय काय कॅन्सल होणार बघा, हे प्लस हे मायनस मध्ये हे प्लस मध्ये कॅन्सल. चला पहिला स्क्रीनशॉट काढा, लवकर काढा पटकन. काढलं बघा, हे लक्षात आहे ना, हे इथं आपण यूज केलं. ठीक आहे, खूप लक्षात ठेवावं लागतं याच्यात. ठीक आहे, व्यवस्थित प्रॅक्टिस करायची. बघा काय काय राहिलं आता, dy बाय dx इक्वल टू बघा हे मायनस राहिला खाली, मायनस राहणार e रेस टू x आणि e रेस टू y. म्हणजेच बघा दोघांचा बेस सेम आहे, मग हे जे काय पॉवर आहे ह्याच्या पॉवरला जाणार, पण मायनस होऊन, कारण डिव्हिजन आहे ना. सो दॅट टाइम हे बघा हे मायनस ऍज इट इज e रेस टू y बेस सेम आहे दोघांचा. सो हे पॉवर जे आहे वर गेला मायनस होणार. सो मायनस x dy बाय dx. हेन्स प्रूफ झाला का, आलं. हे असं प्रूफ करायचंय, व्यवस्थित स्टेप बाय स्टेप करा, आन्सर येऊन जाईल ना. क्वेश्चन नंबर 5 व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे, हा क्वेश्चन पण स्टार्टिंगलाच झालेला आहे. ठीक आहे, अशाच प्रकारचा क्वेश्चन झालेला आहे. पण बघा काय करायचंय, काय दिलं तुम्हाला इथं, साइन इनवर्स ऑफ दिस टर्म इक्वल टू पाय बाय 6. शो दॅट dy बाय dx इक्वल टू x रेस टू 4 अपॉन 3 y रेस टू 4. ठीक आहे, मग आता एक काम करा, साइन इनवर्स आहे तिकडे नेताला. सो काय होणार मग, x रेस टू 5 मायनस y रेस टू 5 अपॉन x रेस टू 5 प्लस y रेस टू 5 इक्वल टू साइन इनवर्स आहे तिकडे गेला काय होणार, साइन होणार, साइन पाय बाय 6. ठीक आहे, पण साइन पाय बाय 6 म्हणजे काय, साइन 30. मग साइन 30 ला व्हॅल्यू किती असते, 1/2 असते. सो मी इथे लिहिणार 1/2. ठीक आहे, सो 1/2 नी काय करणार बघा, ह्या 2 नी इकडे मल्टिप्लाय करा, ह्यानी इकडे मल्टिप्लाय करा. सो काय होणार मग बघा, ह्या 2 नी मी ह्याला इकडे मल्टिप्लाय करतो. सो काय होणार 2 इंटू x रेस टू 5 मायनस 2 नी ह्याला पण मल्टिप्लाय करा. सो मायनस 2y रेस टू 5 इक्वल टू ह्यानी 1 ला मल्टिप्लाय केलं तर 30 टर्म राहणार. सो इथे येणार x रेस टू 5 प्लस y रेस टू 5. सो एक काम करा, ही टर्म तिकडे न्या आणि ही टर्म इकडे आणा. सो काय काय येणार 2x रेस टू 5 हे प्लस मध्ये इकडे आला मायनस x रेस टू 5. बघा हे मायनस मध्ये तिकडे गेला प्लस. ओके, आणि प्लस y रेस टू 5. सो x रेस टू 5 कॉमन काढू शकतो मी, हो काढू शकतो. सो इथे येणार x रेस टू 5 कॉमन, 2 आतमध्ये राहणार मायनस हे तर मी बाहेर काढलंय. सो राहणार काय मग फक्त 1 राहणार इक्वल टू y रेस टू 5 कॉमन.
राहणार काय मग 2 प्लस 1 राहणार. ठीक आहे. सो 2 मायनस 1 1. सो दॅट इज एक्स रेस टू 5 इक्वल टू 2 प्लस 1 3y रेस टू 5. सो त्याला मी असं लिहू शकतो का 3y रेस टू 5 इक्वल टू हे इकडे लिहितो हे इकडे लिहितो चालतं लिहिलं. मग आता डिफरन्शिएट करा. सो 3 ऍज इट इज, कारण कॉन्स्टंट टर्म जर फंक्शनला मल्टिप्लाय असेल तर कॉन्स्टंट टर्म आपण डेरिव्हेटिव्हच्या बाहेर लिहितो, हे माहिती तुम्हाला. ठीक आहे. y रेस टू 5 त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार 5 खाली, बरोबर ना. 5 खाली येणार, y रेस टू पॉवर मधून एक लेस होणार, पॉवर खाली पॉवर मधून एक लेस करा 4 येणार आणि y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इक्वल टू x रेस टू 5 आहे. सो 5 खाली घ्या. सो इथे येणार 5 खाली x तसाच 5 मधून एक लेस करा 4 येणार. पण डेरिव्हेटिव्ह ऑफ x काय येतं 1 येतं, पण मी लिहिणार का ते नाही लिहित. ठीक आहे. चला आता बघा हे 5 आणि हे 5 कॅन्सल, कारण 3 5y रेस टू 4 हे मल्टिप्लाय आहे, तिकडे गेल्यावर डिवाइड होणार. सो 5 5 कॅन्सलच होणार आहे. ठीक आहे. सो dy बाय dx x रेस टू 4 अपॉन 3y रेस टू 4 खाली येणार. आलं का बघा, हेन्स प्रूफ. ठीक आहे. इझीच आहे, फक्त स्टेप बाय स्टेप व्यवस्थित करा. चला काढा स्क्रीनशॉट. ना क्वेश्चन नंबर 6 बघा, 6 कडे व्यवस्थित लक्ष द्या. बघा काय काय दिले इथं. x रेस टू y इक्वल टू e रेस टू x मायनस y आहे. बघा इथं खाली फंक्शन आहे आणि फंक्शन रेस टू फंक्शन आहे. सो फंक्शन रेस टू फंक्शन असेल दॅट टाइम वी हॅव टू टेक दी व्हॅल्यू ऑफ लॉग ऑन बोथ साइड. ठीक आहे. मग लॉग काय करणार आपण दोन्ही साइडला घेणार. पण शो दॅट काय करायचं dy बाय dx इक्वल टू लॉग x अपॉन 1 प्लस लॉग x ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. म्हणजे जे काय फंक्शन दिलंय त्याचा कन्वर्ट आपल्याला लॉग मध्ये करायचं. ठीक आहे. मग आपल्याला साहजिकच आहे लॉग घ्यावा लागेल दोन्ही साइडला. ठीक आहे. सो टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. बघा हे इक्वेशन ऍज इट इज लिहा. ठीक आहे. हे जे काय फंक्शन आहे ते ऍज इट इज लिहा, त्याच्या खाली हे लिहा, मग त्याच्या खाली काय करणार लॉग घ्या. लॉग x रेस टू y लॉग e रेस टू x मायनस y. ठीक आहे. सो लॉगच्या अँगलला पॉवर आहे. सो अँगलला पॉवर असेल तर पॉवर समोर येणार. सो ही टर्म पुढे येणार. सो y लॉग x इक्वल टू बघा हे पॉवर जे आहे ते खाली येणार x मायनस y खाली. सो राहिलं काय मग इथं लॉग e राहणार आणि लॉग e ची व्हॅल्यू काय असते 1 असते. सो मी लिहिणार नाही. ठीक आहे. मग आता काय काय करता येईल सांगा बघू. एक काम करतो बघा इथं y लॉग x आहे आणि मायनस y इकडे आणतो, काय होणार मग प्लस y होणार. सो y इकडे आणला काय होणार प्लस y. ठीक आहे. आणि ही टर्म ऍज इट इज लॉग x इक्वल टू x. ठीक आहे. ह्याच्यातून मी y कॉमन काढू. सो y कॉमन काढतो. सो इथे ना y कॉमन 1 प्लस लॉग x राहणार इक्वल टू x राहणार. ठीक आहे. साहजिकच आहे तुम्हाला कॉमन काढता यायलाच पाहिजे कारण 12th स्टँडर्डला आहे तुम्ही. सो आता हे जे काय मल्टिप्लाय आहे तिकडे गेलं डिवाइड होणार. सो इथे येणार y इक्वल टू x अपॉन 1 प्लस लॉग x. ठीक आहे. मग आता डिफरन्शिएट करा, तुम्हाला आन्सर भेटून जाईल. ठीक आहे. कुठे लिहू इथे लिहितो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. पण y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx आहे. आता इथे नीट लक्ष द्या. ठीक आहे. फंक्शन अपॉन फंक्शन आहे. सो u अपॉन v चा रूल अप्लाय करावा लागेल. बघा फंक्शन इंटू फंक्शन हे एक रूल असतो, फंक्शन अपॉन फंक्शन हा एक रूल असतो. ठीक आहे. दोन डिफरन्शिएशनचे रूल आहेत. जर तुम्हाला येत असतील तर तुम्हाला डिफरन्शिएट सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे. आता पण तुम्हाला सांगत आलोय, पण आता काय करतो आपण ह्याच्यामध्ये पहिलं हे v ची टर्म ऍज इट इज लिहितो. सो 1 प्लस लॉग x ऍज इट इज. डेरिव्हेटिव्ह ऑफ x काढतो. कोणाचं काढणार डेरिव्हेटिव्ह ऑफ x. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ x मी ऍज इट इज असं लिहितो. ठीक आहे. ते काढू आपण नंतर मग. मायनस x ची टर्म ऍज इट इज आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचा काढतो डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 प्लस लॉग x चा काढतो. 1 प्लस लॉग x अपॉन v चा स्क्वेअर फॉर्म्युल्यानुसार. सो ह्याचा स्क्वेअर मी लिहिणार.
बघा येत आहे ना, बघा व्हायला लागले, सॉल्व्ह होत आहे. ठीक आहे, सो इथे ना dy बाय dx इक्वल टू 1 प्लस लॉग एक्स ऍज इट इज. ओके, द रूट ऑफ एक्स काय येतं, 1 येतो. ठीक आहे, चला मी 1 लिहित नाही, पुढं मायनस एक्स तसंच. आता काय करू, आता द रूट ऑफ 1 काय ना 0. ओके, सो द रूट ऑफ लॉग एक्स काय तर द रूट ऑफ लॉग एक्स दॅट इज 1 बाय एक्स. इथे येणार प्लस 1 बाय एक्स अपॉन 1 प्लस लॉग एक्स ऍज इट इज आणि ब्रॅकेट स्क्वेअर. चला पुढे बघा, आता 1 प्लस लॉग एक्स 1 प्लस लॉग एक्स मायनस, बघा हे 0चा विषय संपून टाका, 0 नाहीच आहे असं समजा. एक्स आणि एक्स कॅन्सल, सो राहिला फक्त 1. ठीक आहे, राहिला काय फक्त 1 राहणार अपॉन 1 प्लस लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. सो -1 प्लस 1 गेट कॅन्सल, 1 मायनस 1 0, सो फक्त लॉग एक्स राहणार. दिस टर्म ब्रॅकेट स्क्वेअर. चला आलं, बघा किती इझी आहे ना. फक्त आपल्याला जे काय शोधात करायचंय त्याच्याकडे बघून आपल्याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपण. ठीक आहे, सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपण. बघा ना, इथं लॉग दिला नव्हता, पण इथं लॉग दिलाय. सो फंक्शन टू फंक्शन आहे, मग टेकिंग लॉग ऑन बोथ साइड करावंच लागत होतं मला. असं सॉल्व्ह नाही होणार ते डायरेक्ट, सो लॉग मला घ्यायलाच लागत होतं. सो सिम्प्लिफाय करता करता मला आन्सर भेटला. ठीक आहे, ना क्वेश्चन नंबर 7. बघा 7 आणि 8 वाला जो क्वेश्चन आहे ना ते सेम क्वेश्चन आहे. ठीक आहे, मी तुम्हाला 7 वाला सॉल्व्ह करून देतो, 8 वाला तुम्ही करा, नाही तर 8 वाला मी करून देतो. ठीक आहे, लास्ट वाला क्वेश्चन एक तरी तुम्हाला होमवर्क देतो. ठीक आहे, चला लक्ष द्या व्यवस्थित. काय दिलं तुम्हाला, y इक्वल टू रूट मध्ये कॉस एक्स प्लस रूट मध्ये कॉस एक्स प्लस रूट मध्ये कॉस एक्स प्लस अप टू इन्फिनिटी, म्हणजे प्लस अगेन रूट मध्ये हीच व्हॅल्यू येत राहणार आहे अप टू इन्फिनिटी पर्यंत. ठीक आहे, दे शो दॅट dy बाय dx इक्वल टू साइन एक्स अपॉन 1 मायनस 2y दिले. ठीक आहे, हे शो दॅट करायचंय. मग आता बाहेरून आवाज यायला लागलाय. ठीक आहे, थोडा ऍडजस्ट करा. चला, y इक्वल टू रूट मध्ये ही व्हॅल्यू ऍज इट इज दिली. मग आता काय करणार, टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साइड. सो इथे येणार टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साइड. सो दॅट टाइम बघा ह्याचा स्क्वेअर घ्या इक्वल टू, बघा जर मी ह्याला स्क्वेअर केला, ह्याला जर स्क्वेअर केला तो बाहेरचा जो रूट आहे तो निघून जाणार. ठीक आहे, सो इथे येणार फक्त कॉस एक्स प्लस रूट मध्ये हीच व्हॅल्यू राहणार कॉस एक्स प्लस रूट मध्ये कॉस एक्स प्लस अप टू इन्फिनिटी. ठीक आहे, मग आता मला सांगा हे म्हणजे काय. बघा सारखं कंटिन्यू आहे ना, कॉस एक्स प्लस रूट मध्ये कॉस एक्स प्लस रूट मध्ये कॉस एक्स प्लस रूट मध्ये कॉस एक्स, हे कंटिन्यू चालू असणार आहे. ठीक आहे, हे म्हणजे काय, हे म्हणजे दॅट इज हे म्हणजेच क्वेश्चन वाय. ठीक आहे, हे म्हणजे मी काय लिहिणार आहे, दॅट इज वाय लिहिणार. सो ह्याच्यात मी वाय लिहिणार कारण कंटिन्यू होणार ना पुढं. ठीक आहे, 30 टर्म आहे, म्हणजे हे म्हणजे क्वेश्चन. सो क्वेश्चन इज वाय. सो इथे ना वाय स्क्वेअर इक्वल टू कॉस एक्स प्लस वाय. ठीक आहे, हे म्हणजे वाय. सो वाय प्लस मध्ये इकडे आलो मायनस. सो इथे काय झालं, मग काय काय करू शकतो मी इथं, वाय स्क्वेअर मायनस वाय, बरोबर ना. सो आता एक काम केलं पाहिजे, तुम्ही डिफरन्शिएट करून टाकलं पाहिजे इथं, असं पण करू शकतो तुम्ही. चला डिफरन्शिएट करू का मी डायरेक्ट, माझी इच्छा, मी काय पण करू शकतो आता सध्या. इक्वल टू कॉस एक्स तसंच. ठीक आहे, चला डिफरन्शिएट करतो आता. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो वाय स्क्वेअर काय ना, पहिलं पॉवर खाली घ्या, मग वाय तसंच लिहा, पॉवर मधून एक लेस करा. ठीक आहे, मग वायचं डेरिव्हेटिव्ह काय ना, dy बाय dx. सो इथे ना dy बाय dx मायनस वायचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इक्वल टू कॉस x चं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन x. सो मायनस साइन x. dy बाय dx कॉमन काढा. सो इथे ना dy बाय dx कॉमन, आतमध्ये काय राहिलं 2y मायनस 1 राहणार आणि मायनस साइन x ऍज इट इज. ठीक आहे, dy बाय dx कॉमन, सो 2y राहिलं मायनस, बघा ही तर मी बाहेर काढलं, सो 1 राहणार, मल्टिप्लाय तिकडे गेला डिवाइड इक्वल टू मायनस साइन एक्स अपॉन 2y मायनस 1.
ठीक आहे, काय शो करायचं होतं, हे शो करायचं ना, साइन एक्स 2y मायनस 1 आहे. ठीक आहे, पण इथे 1 मायनस 2 आहे. सो एक काम करतो बघा, हे जो मायनस आहे ना ह्याच्या आतमध्ये टाकतो. सो काय होणार, dy बाय dx इक्वल टू साइन एक्स अपॉन, बघा हा मायनस ह्याला देतो, हा मायनस आहे ना ब्रॅकेटच्या आतमध्ये जाणार. सो ह्याला मायनस येणार, ह्याला प्लस येणार. सो 1 मायनस 2y. आला का प्रूफ, आलं प्रूफ. ठीक आहे, व्यवस्थित केलं ना आन्सर येऊन जातं. ठीक आहे, चला करा स्क्रीनशॉट काढा. ना क्वेश्चन नंबर 8 वर बघा, 8 मध्ये काय दिलंय, जसं आता 7th वाला केलं ना आपण, सेम तसाच करायचं आहे. ठीक आहे, आणि क्वेश्चन किती राहिलेत, अजून 2 क्वेश्चन राहिलेत, पण प्लीज तेवढं तुम्ही 2 क्वेश्चन करा. ठीक आहे, 9th वाला जो आहे ना सेम ह्याच्यासारखंच आहे. जसं आपण 7th आणि 8 करणार आहे, म्हणजे 7th केलंय आणि 8 जसा करेल ना सेम तसाच करायचा आहे. ठीक आहे, आणि 9th वाला जो आहे ना, लास्ट वाला जो आहे ना तो थोडासा डिफरंट आहे, पण तुम्हाला येऊन जाईल. ते टेकिंग लॉग ऑन बोथ साइड करा, आन्सर येऊन जाईल. ठीक आहे, चला स्टार्ट करतो. काय दिलं इथं, y इक्वल टू रूट मध्ये लॉग एक्स प्लस रूट मध्ये लॉग एक्स प्लस रूट मध्ये लॉग एक्स प्लस अप टू इन्फिनिटी पर्यंत दिलंय. ठीक आहे, मग शो दॅट हे करायचंय. सो मी ही टर्म मी ऍज इट इज लिहिलं. ठीक आहे, आन्सर मी इथून स्टार्ट करतोय. सो मग पहिलं सर्वात प्रथम काय करणार तुम्ही, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड करा. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. सो दॅट टाइम स्क्वेअर y स्क्वेअर येणार. बघा जर मी ह्याला स्क्वेअर केला, ठीक आहे, त्यावेळेस बाहेरचा स्क्वेअर रूट जो आहे तो निघून जाणार. सो फक्त काय राहणार, लॉग एक्स राहणार प्लस आतमध्ये रूट राहणार लॉग एक्स प्लस रूट मध्ये लॉग एक्स प्लस अप टू इन्फिनिटी पर्यंत. आणि हे म्हणजे काय, दिस म्हणजे काय, दिस इज क्वेश्चन. ठीक आहे, दॅट इज हे म्हणजेच काय, बघा हे म्हणजे हे. सो हे म्हणजे y. सो मी लिहिणार इथे y स्क्वेअर इक्वल टू लॉग एक्स प्लस वाय. ठीक आहे, प्लस मध्ये इकडे आला मायनस. सो मी इथे काय लिहिणार, y स्क्वेअर मायनस वाय. बघा हे प्लस मध्ये इकडे आलं मायनस इक्वल टू लॉग एक्स. सो डिफरन्शिएट करा आता, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो दॅट टाइम y स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय ना, पहिलं बघा पहिलं पॉवर खाली, y तसाच पॉवर मधून एक लेस केलं. सो 1 राहणार मायनस, हा अजून एक राहिलं, आणि y चं डेरिव्हेटिव्ह काय तर dy बाय dx. ओके, मायनस y चं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इक्वल टू लॉग x चं डेरिव्हेटिव्ह 1 बाय x. ठीक आहे, सो dy बाय dx मी कॉमन काढतो, आन्सर इन बघा लगेच. dy बाय dx कॉमन, आतमध्ये राहिलं 2y मायनस, बघा हे तर मी बाहेर काढलंय. सो राहिलं 1 इक्वल टू 1 बाय एक्स. आता हे मल्टिप्लाय ला तिकडे गेलो डिवाइड. सो दॅट टाइम dy बाय dx इक्वल टू 1 बाय एक्स. हे 1 बाय एक्स तसाच, हे मल्टिप्लाय ला तिकडे गेलो डिवाइड. सो दॅट इज 2y मायनस 1. ठीक आहे, आला का प्रूफ, बघा प्रूफ, हेच प्रूफ. ठीक आहे, 2y मायनस 1. ओके, हे अशा पद्धतीने करायचंय. आणि हा ह्याचे जे काही पुढचे 2 क्वेश्चन आहेत तेवढं तुम्ही प्लीज करा, त्याच्यानंतर मी डायरेक्ट एक्सरसाइज 1.4 स्टार्ट करतो. ठीक आहे, चला तोपर्यंत बाय बाय.